श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या स्वामी परिवारामधील एका ताईंना आलेला अनुभव त्या ताई त्यांच्या शब्दात व्यक्त करत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव सोनल बेले, राहणार पुणे. दादा, मी तुम्हाला माझी समस्या आधीच सांगितली होती. माझ्या ऑफिसमधील एका जवळच्या मित्राला मी 17,000 रुपये उधार दिले होते. त्यावेळी तो अडचणीत सापडल्यामुळे मित्र म्हणून मी त्याला मदत केली. पण दिवस जात गेले, आठवडे उलटले तरी तो पैसे परत देण्याचे नाव घेत नव्हता. सुरुवातीला मी शांतपणे प्रेमाने त्याला समजावून सांगितले, पण कधीकधी थोडा रागावूनही सांगितले. पण तो माझ्याकडे येणे टाळायचा, फोन उचलत नव्हता आणि प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून पैसे देणे पुढे ढकलत राहायचा. दादा, या सगळ्यांमुळे मला खूप मानसिक त्रास होऊ लागला. सतत डोक्यात एकच विचार चालू असायचा की माझे पैसे परत मिळतील का. ऑफिसमध्ये त्याचा चेहरा पाहिला की मन अस्वस्थ व्हायचे. मी भांडण करून पैसे काढणारी व्यक्ती नाही. मला शांततेने कोणालाही मनाला दुखावू न देता माझे पैसे परत हवे होते. मी मित्राला पैसे दिले आहेत हे मी मिस्टरांना सांगितले होते, पण तो पैसे देत नाही आणि मुद्दाम टाळाटाळ करतोय हे मात्र मी त्यांना सांगितले नव्हते. कदाचित ते सांगितले असते तर माझ्यावर येणारा मानसिक ताण कमी झाला असता, पण मला कुणाची वाद घालायचा नव्हता, गोंधळ नको होता. म्हणूनच शेवटी मी तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडील सेवा घेतली. दादा, मी 12 नोव्हेंबरला तुमच्याकडे सेवा मागितली होती. तुम्ही ती 22 नोव्हेंबरला दिली. यामधल्या काळात मी फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहिले. मनात खूप चिंता होती, पण तरीही विश्वास होता स्वामी काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही सेवा दिल्यानंतरही माझ्या पिरियड्समुळे मी लगेच सुरू केली नाही, करणं शक्य झालं नाही. मनात थोडी हुरहुर होती की सेवा सुरू झालीच नाही तर फळ कसं मिळेल. पण दादा, स्वामींची लीला अगाध आहे. 30 नोव्हेंबरला सेवा सुरू होण्याआधीच तो मित्र अचानक माझ्याकडे आला आणि एकही शब्द न बोलता माझे संपूर्ण पैसे परत दिले. ना भांडण, ना ताण, ना विनवणी. जणू काही त्यांच्या मनात अचानक बदल झाला होता. त्या क्षणी माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आले. इतका हलकं वाटू लागले जणू मोठं ओझं उतरलं. दादा, मला खात्री आहे की माझी विनंती तुमच्या मार्फत स्वामींपर्यंत पोचली होती. हा अनुभव मला पहिल्यांदाच आलेला नाही, तर अनेक वेळा असं झाले आहे की तुम्ही मला रिप्लाय देता आणि 2-3 दिवसाच्या आत माझं काम होतं. कसं होतं, काय होतं हे कुणालाच कळत नाही. मी सेवा अजूनही सुरूच केलेली नसते आणि त्याआधीच मला फळ मिळतं. माझ्यासाठी तुमचा रिप्लाय म्हणजे जणू स्वामींपर्यंत माझी इच्छा पोचण्यासारखंच वाटतं. तुम्ही रिप्लाय दिला की माझ्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो की आता माझं काम 100% होणारच. आणि अनेक वेळा तर मला सेवा करायची वेळही येत नाही, कारण त्याआधीच स्वामी कृपा करून टाकतात. तरीसुद्धा मी रोज रात्री मनोभावे स्वामींचा जप करत असते, कारण विश्वास आणि श्रद्धा हे एक खरे बळ आहे. दादा, तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्ही फक्त मार्गदर्शन नाही तर स्वामींसारखेच माझ्यासाठी पाठीशी उभे आहात असं मला मनापासून वाटते. तुम्हाला मनातलं सांगितलं की माझी इच्छा पूर्ण होतेच. हा माझा पुन्हा पुन्हा आलेला अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी
कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ दादा. मनापासून धन्यवाद. श्री